ही जी पूजा गायकवाड आहे हिच्यापर्यंत ह्यांचा संपर्क कोणी आणून दिला तिला कठोर कारवाई व्हायला पाहिजे। गाडीची ती चार्जिंग संपणं, गाडीची ते दारूच्या बॉटल, डिझेल संपणं, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणं, पिस्तूल आढळणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनपेक्षित गोष्टी आहेत। त्याच्यामुळे आम्हाला ही घातपाताची शक्यता आहे असं वाटतंय। आम्हाला न्याय पाहिजे। याच्या मागं लय मोठा मास्टर माइंड आहे। ही जी पूजा गायकवाड आहे हिच्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे। घरसुद्धा पण लुबाडण्याचा तिचा डाव होता आणि ती लॉकेट तिच्या गळ्यात आहे सध्या, ते माझ्या दाजीचंच लॉकेट आहे। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली। त्यांनी पूजा गायकवाड नावाच्या एका कला केंद्रातील नर्तिकेच्या घराबाहेर कार थांबवून हा धक्कादायक प्रकार केल्याचं समोर आलं। बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातूनच आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे। या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक देखील केली आहे। पण पूजा गायकवाडच्या अटकेनंतर गोविंद बर्गे यांच्या मृत्यूबाबत विविध संशय व्यक्त केले जात आहेत। त्यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे असा आरोप देखील केला जातोय। दरम्यान बर्गे यांच्या भाच्याने खळबळजनक दावा केलाय। माझ्या मामाला फसवण्यात आलं, राजकीय लोकांनीच कट रचून मामाची पूजा गायकवाड सोबत ओळख करून दिली। ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे असा दावा बर्गे यांच्या भाच्यानं केलाय। गोविंद बर्गे यांच्या भाच्यानं एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलंय की माझा मामा हा निर्व्यसनी होता आणि त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं। माझ्या मामाकडे कधी बंदूकच नव्हती। हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आलंय। मुळात म्हणजे मामा हा मागील 6 महिन्यांपासून प्रचंड तणावात होता। माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख राजकीय लोकांनीच करून दिली होती, पण आता वेगळं चित्र दाखवलं जातंय। सध्या आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यानं म्हटलंय। पुढे बोलताना गोविंद बर्गे यांचा भाचा म्हणाला की माझा मामा हा निर्व्यसनी होता, त्याच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या। आता गोविंद बर्गे यांच्या भाच्यानं केलेल्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे। यासोबतच गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांकडून असंही सांगितलं जातंय की ही आत्महत्या नसून हत्याच आहे। गोविंद कधी काठीही सोबत ठेवत नव्हता, मग बंदूक कशी आली हा देखील प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केलाय। गोविंद बर्गे प्रकरणात कला केंद्रातील नर्तिकेवर गंभीर आरोप करण्यात आलेले असून पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय। मागील 1.5 वर्षांपासून गोविंद आणि पूजा संपर्कात होते। याच दरम्यानच्या काळात गोविंद यानं पूजाला महागड्या वस्तू दिल्या होत्या, मात्र पूजाला गेवराईतील बंगला आपल्या नावे करून घ्यायचा होता असाही आरोप केला जातोय। तर त्या गाडीपाशी गेल्यावर आम्हाला काही अनपेक्षित गोष्टी घडलेल्या दिसल्यात। गाडीची ती चार्जिंग संपणं, गाडीची ते दारूच्या बॉटल, डिझेल संपणं, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणं, पिस्तूल आढळणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनपेक्षित गोष्टी आहेत। त्याच्यामुळे आम्हाला ही घातपाताची शक्यता आहे असं वाटतंय। त्यांच्याकडे ती बंदूक होती ज्यांनी ती गोळी झाडून आत्महत्या केली म्हणतात, ती कुठून आली? म्हणजे त्यांच्याकडे होती का अगोदर? ती बंदूक आतापर्यंत त्यांच्याकडे नव्हती। ती बंदूक त्या दिवशी त्यांच्याकडे कुठून आली हे बी आम्ही सांगू शकत नाही, पण त्यांच्याकडे बंदूक नव्हती। त्यांचं राजकारणापेक्षा समाजकारण जास्त होतं, त्याच्यामुळं आम्हाला थोडा घातपाताची शक्यता वाटते। आणि ही जी पूजा गायकवाड आहे हिच्यापर्यंत ह्यांचा संपर्क कोणी आणून दिला ह्याची बी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। पोलीस प्रशासनाने आम्हाला तेवढी मदत करायला पाहिजे। ही जी एवढी घटना घडी घातपाताची घटना आहे, माझे दाजी का माझे हे असं करू शकत नव्हते। याच्या मागं लय मोठा मास्टर माइंड आहे। ते त्यांना तिथं गेले कसे, ती बंदूक आली कुठून, त्या गाडीमध्ये बिअरचा बॉक्स, ते कधी दारू घेतसुद्धा नव्हते, ती पिस्तूल आली कुठून ती, आणि त्याच्यामध्ये असा एक प्रकार दिसून आला आम्हाला की ते गाडीमध्ये ते डिझेल संपणं, बॅटरी डिस्चार्ज होणं, त्याला त्यांना गोळी लागली, ते अस्तव्यस्त म्हणजे असं बसून दिल्याने, असं एक ठिकाणी असं बसून दिल्याने होते। ही जी पूजा गायकवाड आहे हिच्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे। हिच्यासोबत आणखीन जे मारेकरी असतील त्यांना लवकरात लवकर कठोर कारवाई होऊन त्यांना पोलीस प्रशासनानं लवकरात कारवाई करावी आणि याच्यामागे आणखीन कोणी असलं तर त्यांचा पण लवकरात लवकर शोध घ्यावा, एवढंच आमची मागणी आहे।